आता एक मोठी बातमी इथे अशोक चव्हाण राज्यसभेवर जाणार आहेत। अशोक चव्हाण उद्या राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। भाजपकडून राज्यसभेसाठी आजच उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे। तर भाजपकडून राज्यसभेसाठी आजच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यसभेसाठी आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। राज्यसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच अशोक चव्हाण यांचा भाजपचा पक्षप्रवेश सोहळा होता आणि त्यानंतर राज्यसभेसाठी त्यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे। अशोक चव्हाण हे उद्या राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। भाजपकडून राज्यसभेसाठी आजच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी काळात याबाबतीत नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर आतापर्यंत कोण कोण काँग्रेसचे नेते भाजपात गेले तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर नारायण राणे केंद्रीय मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री, हर्षवर्धन पाटील हे सध्या भाजपचे नेते आहेत। अमरीश पटेल हे आमदार भाजपचे आमदार आहेत। ते देखील आधी काँग्रेसमधून ते आता भाजपात गेलेले आहेत। कालिदास कोळंबकर सध्या भाजपचे आमदार आहेत। नितेश राणे देखील आमदार आहेत। प्रशांत ठाकूर हे देखील आमदार आहेत। रविशेठ पाटील भाजपचे आमदार या सर्वांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।